नमस्कार मित्रांनो, आता सध्याला आपल्या सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाईव्ह आहे मित्रांनो। काल झालेल्या रायगडमध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांसाठी त्यांनी मोठे पॅकेज दिले मित्रांनो। नेमके पॅकेज आहे का आपण सविस्तर बघूया मित्रांनो, आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी पैसे जमा होणार काय माहिती सांगितली सविस्तर बघूया मित्रांनो। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिघं सुद्धा एकाच मंचावर होते मित्रांनो। त्यांनी असे सुद्धा सांगितले की अवकाळी पावसाने 9,75,000 हेक्टर पिकाचे नुकसान झाले होते। या शेतकऱ्यांना मदत मिळवण्यासाठी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन पहिल्या दिवसापासून विरोधी पक्ष जे आहे आपले त्यांनी आंदोलन केले मित्रांनो। तरी सुद्धा सभागृहात देखील या विषयावर चर्चा घडून आली होती मित्रांनो। त्यामुळे आम्ही आता सरकारने असं ठरवले की 9,75,000 हेक्टर पिकाचे नुकसान झाले होते, यासाठी आता मोठे पॅकेज सुद्धा जाहीर केले मित्रांनो। यासाठी आम्ही 1,851 कोटी रुपये वितरित करण्याचे ठरवले मित्रांनो, असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले मित्रांनो। तसेच त्यांनी असे सुद्धा सांगितले, ज्या अवकाळी पावसामध्ये धान, कापूस, सोयाबीन, तूर, उडीद, मूग या पिकाचे अतोनात नुकसान झाले होते, या शेतकऱ्यांना आम्ही तात्काळ पैसे वाटप करणार आहे। तसेच ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला नव्हता अशा शेतकऱ्यांना सुद्धा ही मदत मिळणार मित्रांनो। थोडीफार का होईना पण शेतकऱ्यांना आम्ही मदत देणार आहोत, अशी माहिती आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना दिली मित्रांनो। तर त्यांनी असं सुद्धा सांगितलं, धानासाठी आम्ही जवळपास 15,000 कोटी रुपये पहिले 15,000 रुपये देत होतो मित्रांनो, तर ती रक्कम आम्ही वाढून आता 20,000 रुपये केली आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांची आत्महत्या नक्कीच रोखेल मित्रांनो। तसेच आम्ही लवकरच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा दुसरा सुद्धा हप्ता लवकर वितरित करणार आहोत। तसेच त्यांनी बोलताना असे सुद्धा सांगितले की लवकर आपल्या राज्यामध्ये तसेच भारतामध्ये लोकसभा इलेक्शन लागणार आहे, त्याच्यापूर्वी आम्ही शेतकऱ्यांना मोठे आणखी नवीन गिफ्ट देणार आहोत। ते सध्याला आम्ही आता सांगणार नाही, पण शेतकऱ्यांना नक्की देणार आहोत। तसेच त्यांनी असे सुद्धा सांगितले की NDRFच्या निकषापेक्षा आम्ही परत आता जास्ती रक्कम देत आहोत। तसेच जिरायती क्षेत्रासाठी जवळपास आम्ही 40,000 रुपये देत आहोत मित्रांनो, म्हणजे एका हेक्टरला आम्ही शेतकऱ्यांना 40,000 रुपये मदत करणार आहोत। ती सुद्धा लवकरच मदत 26 जानेवारीच्या आज शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होऊ शकतात मित्रांनो। धन्यवाद।